मोठ्याने म्हणा. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि साधु साधु साधु. ज्या कार्यक्रमाचा तुम्हाला आनंद घ्यायचा आहे विशेष करून म्हणजे आपले गुरुबंधू जे असलेले एस प्रज्ञाबोधी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. तर मी सुरुवात करण्या अगोदर विश्वातील सर्वश्रेष्ठ 3 रत्न बुद्धरत्न धम्मरत्न आणि संघरत्न या 3 रत्नांना प्रथमतः त्रिवार कोटी कोटी वंदन करतो. विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव प्रज्ञासूर्य बोधिसू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्रिवार वंदन करतो. आणि या ठिकाणी विशेष करून असलेले आपले आदरणीय वंदनीय पूजनीय भदंत एस प्रज्ञाबोधी भिक्खू संघाचे महत्त्वाचे सदस्य ज्यांनी आपल्या संभाजीनगर परिसरामध्ये आणि विशेष करून आपल्या काळजातले असलेला म्हणजे फुलंब्री आणि सिल्लोड तालुका या तालुक्यामध्ये त्यांनी अविरतपणे रात्रंदिवस मेहनतीने धम्माची ज्योत त्यांनी तेवत ठेवलेली आहे. त्यांना सुद्धा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने आणि माझ्या वतीने सुद्धा त्रिवार वंदन करतो. आणि विशेष करून आपल्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय वंदनीय भदंत अंगोली मालजी यांना सुद्धा वंदन करतो. आणि ह्या कार्यक्रमाला पुढे नेण्या अगोदर मी विनंती करतो, ह्या कार्यक्रमाचे आजचे जे आयोजक आहे ज्यांनी भंतेजी सोबत बुद्धभूमी मावसळ्याची धम्मसहलीमध्ये सहभाग घेऊन ते बुद्धाच्या पवित्र स्थळाला ज्यांनी जाऊन या जन्मामध्ये पुण्य पारमिता पूर्ण केली त्या स्थळाला वंदन केलं असे आयोजक असलेले आदरणीय महाउपासक कैलास कत्रुजी भिवसने आणि त्यांच्या धम्मपत्नी शिलाबाई कैलास भिवसने मी यांना विनंती करतो की आपण विनयाप्रमाणे सर्वप्रथम महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं धूपदीपाने पुष्पानं पूजन करायचं आहे. त्यानंतर आपल्या भिक्खू संघाला सुद्धा तुम्हाला वंदन करायचं आहे. तर तुम्ही दोघांनी समोर या. हाराचे हार त्या टेबलवर हार होते बघा, ते बाबासाहेबांना हार घाला. तिथे हार आहे ताटामध्ये. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचा, महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बेटा आकाश पेटी घे. फिरले ना 20 दिवस फिरले नाही, फोटोची धूम केली त्यांनी, धूम. अजून फोटो काढले बाबा ना जबरदस्त वेगवेगळ्या अँगल मध्ये. आणि वाटत नाही बाबा म्हातारे बरोबर ग्रीष्मा एकदम साहेब गाडी ताटात टाकून द्या बाबा, चटका लागल. ताटात ताटात ताटात. धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, बाबासाहेबांची चळवळ गतिमान करण्यासाठी या आपल्या धार्मिक चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व जास्तीत जास्त शेअर करा. नमो बुद्धाय, जय भीम. मावसाळा धम्मसहल या धार्मिक चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून सहकार्य करा. नमो बुद्धाय, जय भीम. बुद्ध जयंतीच्या निमित्ताने विशेष धार्मिक धम्मसहलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे,
ज्या कोण्या उपासक उपासिकांना धम्मसहलीला यायचं असेल त्यांनी 26 एप्रिलच्या आत आपली नाव नोंदणी करून आजच सीट आपलं बुकिंग करा. नमो बुद्धाय, जय भीम. मागे पुढे आयुष्यभर सोबत राहिले आता वंदन करायला मागे पुढे कस काय. बुद्धांग नमामि, धम्मंग नमामि. हे पहा मागे पुढे जाकडे धम्मंग नमामि, आई बाबाचा सन्मान करते, संघं नमामि. आई बाबाचा सन्मान करते. मावसाळा धम्मसहल या धार्मिक चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व जास्तीत जास्त शेअर करा. नमो बुद्धाय. पासून वंदन करायचं. बुद्ध जयंतीच्या निमित्ताने विशेष धार्मिक धम्मसहल निघत आहे. आजच आपलं सीट बुकिंग करा. नमो बुद्धाय, जय भीम. यानंतर बाबाची जी मुलं आहेत त्यापैकी सर्वप्रथम मोठी मुलगी संगीताबाई नारायण भुजगळ यांनी सुद्धा समोर यायचं आहे. त्यांनी सुद्धा या ठिकाणी बाबासाहेब मला माहिती आहे ना. गौतम बुद्धांच्या प्रतिमेस तुम्हाला पुष्प अर्पण करून वंदन करायचं आहे. त्यानंतर दुसरा मुलगा विनोद कैलास दिवसाने आणि त्यांची धम्मपत्नी. या जोडीचं पहिले होत्या बरं नाही चौघा आले ते पुन्हा गर्दी होईल इथं. दोघं या दोघं कुठं आहे. चला मुलगा आहे का. हाडीन तर व्हिडिओ काढ. प्रत्येक उपासक उपासिकांनी धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी, बाबासाहेबांच्या कार्याला पुढे नेण्यासाठी आणि प्रत्येकांना बौद्ध इतिहास, भगवंताचा इतिहास माहीत होण्यासाठी या धार्मिक चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक व जास्तीत जास्त शेअर करा. नमो बुद्धाय, जय भीम. या बनती जिल्ह्या नंतर एकत्र वंदन करा वंदन. आता सामूहिकरित्या वंदन करा. बाबासाहेब बुद्धांग नमामि, धम्मंग नमामि, संघं नमामि. यानंतर दिवसाने बाबाचा मुलगा विनोद कैलास दिवसाने आणि त्यांची धम्मपत्नी प्रभाबाई विनोद दिवसाने यांनी सुद्धा समोर यायचं आहे. दोघं सोबत काय विचारा ना? एकाच वेळेस बंदीच्या इकडे पुष्प गुढीवर बसा आणि आता सामूहिक वंदन करा. बंदीच्या आधी यानंतर दिवसाने बाबाचा दुसरा मुलगा रवी कैलास दिवसाने आणि त्यांच्या धम्मपत्नी स्वाती रवी दिवसाने. प्रथम बुद्धाला, नंतर बाबासाहेबाला, नंतर दोन्ही भिक्खू संघाच्या हातामध्ये पुष्प द्या. नंतर गुढीवर बसून सामूहिक वंदन. बसा गुढीवर त्या बंदीची आदेश. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. यानंतर बाबाची लाईनी मुलगी वैशाली रमेश ढेपे खामखेडा, वैशाली रमेश ढेपे यांनी समोर यायचं आहे. एक मिनिट या या ताई इकडे. वैशाली ताई आहेत का तुम्ही? प्रथम बुद्धाला पुष्प तिथे थांब. प्रथम बुद्धाला पुष्प अर्पण करा.
दोन्ही हाताने ठेवायचे, दोन्ही हाताने बुद्धाला परत पहिले पुढे घ्यायचे बाबासाहेबांना असं. नंतर आणखी पुष्प जातात त्याची जात देतो इकडे बिर्याणी इकडे असं. इथे पण त्याची जात पुष्प आहे. तोंड दे बेटा त्याला पिल्लू दे तुझ्या हाताने मागं. दोन्ही हाताने गुडघ्यावर बसा, मम्मीसोबत गुडघ्यावर बसा, बसा गुडघ्यावर. करायचं तुम्हाला करा वंदन बुद्धांग नमामि. परवंदन. बघा शितोळे आले, तुमचं स्वागत होऊ लागलं बघा. निसर्ग तुमचं स्वागत करू लागला. पाऊस येणार नाही, तुमचं स्वागत होणार आहे बघा. सर त्याची आता जे बुद्धगिरी नाही, आता उशीर होईल कार्यक्रमाला, त्यांचं स्वागत करू शेवटला. चला यानंतर मी तुमच्या सर्वांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं सुद्धा बंदीची याचना करतो की पुढील कार्यक्रमाचे सूत्र आपण हातामध्ये घेऊन हा कार्यक्रम संपन्न करेल. क्वालिटी काढतोय नाही राहते का फोटो कशामध्ये तुम्ही थोडंसं